नोव्हेंबर महिना सुरू झाला म्हणजेच थंडीलासुद्धा सुरुवात होते आणि काही गावांमध्ये याच थंडीच्या दिवसात लगबग सुरू होते. ती लगबग आनंदाची नसून तर ती असायची जगण्यासाठी गाव सोडून जाण्याची लगबग. बैलगाड्यांची चाकं तेल लावून तयार केली जात होती. फाटकी तुटकी चूल आणि भांडी बांधली जात होती. याच गर्दीत पांडुरंग आणि रेश्मा आपली छोटीशी झोपडी आवरत होते. पांडुरंगराव आणि रेश्माबाई दोघेही ऊसतोड मजूर होते. त्यांच्या आयुष्याचं गणित फक्त कोयता आणि टोपली या 2 शब्दांभोवती फिरत होतं. पण यावर्षी त्यांच्यासोबत त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आरवसुद्धा जाणार होता. रेश्मे, पोराचं दप्तर नीट बांधलं का गं? उसाच्या फडात त्याला वेळ मिळाला की वाचायला पाहिजे त्याने. पांडुरंगराव बैलगाडीवर सामान लादता लादता विचारत होते. रेश्माने आपल्या पदराने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाली, हो सगळं घेतलंय. मास्तर म्हणत होते आरव लय हुशार आहे, त्याला रंगात आठवून शिकवायला पाहिजे आपण. आपल्याला जे भोग वाट्याला आले आहेत ते त्याच्या नशिबात नसावेत. एवढीच तर विठोबाच्या चरणी प्रार्थना आहे. गाड्या निघाल्या. रात्रीचा गारवा आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज. आरव गाडीत झोपला होता, पण पांडुरंग आणि रेश्माचे डोळे मात्र जागे होते. त्यांना स्वप्न पडत होतं उद्याच्या डॉक्टर मुलाचं. साखर कारखान्याच्या परिसरात पोचल्यावर पांडुरंग आणि रेश्माचं आयुष्य जणू यंत्रासारखं सुरू झालं. पहाटे 4 वाजता जेव्हा जग गाढ झोपलेलं असायचं तेव्हा रेश्मा चुलीवर भाकरी थापायची. 5 वाजता दोघंही उसाच्या फडात हजर असायचे. उसाचं कांड धारदार असायचं. उसाची पाचटं हातापायाला लागली की जणू तलवारीचे वार व्हावेत तशा जखमा व्हायच्या. पांडुरंग ऊस तोडायचा आणि रेश्मा त्या उसाच्या जड मोळ्या आपल्या डोक्यावरून वाहून गाडीपर्यंत न्यायची. एके दिवशी दुपारी कडक ऊन पडलं होतं. आरव एका बाबळीच्या झाडाखाली बसून गणितं सोडवत होता. रेश्मा मोळी घेऊन जात असताना तिची चप्पल तुटली. अणवाणी पाय तापलेल्या जमिनीवर पडले. काटा रुतला, रक्ताची धार लागली. पण रेश्माने मोळी खाली टाकली नाही, कारण तिला माहीत होतं एक मोळी कमी झाली तर आरवच्या पुढच्या महिन्याच्या वही पेनाचा खर्च भागणार नाही. संध्याकाळी पांडुरंगरावांनी पाहिलं की रेश्माच्या पायातून रक्त येतंय. तो हळहळला. रेश्मे, कशाला एवढा जीव लावतेस? उद्या जरा विश्रांती घे. रेश्मा हसली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात चमक होती. ती म्हणाली, मालक, आपल्या पायात रुतलेला काटा उद्या पोराच्या पायातल्या काट्याला काढणार असेल तर हे दुःख काहीच नाही. आपला आरव जेव्हा पांढरा कोट घालून दवाखान्यात बसेल ना, तेव्हा माझ्या या जखमा आपोआप भरून येतील. वर्ष सरत गेली. आरव आता मोठा झाला होता. त्याचे 10वी 12वीचे निकाल तालुक्यात पहिले आले. रेश्मा आणि पांडुरंगरावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण मात्र आता खरी परीक्षा होती MBBSची फी भरण्यासाठी पांडुरंगरावांनी स्वतःची हक्काची 2 एकर कोरडवाहू जमीन सावकाराकडे गहाण टाकली. गावकरी म्हणायचे, अरे पांडुरंगा, कशाला एवढा खर्च करतोस? ऊसतोड करायला काय शिक्षण लागतंय का? पोराला बी आपल्यासोबत कामाला लाव की. पण पांडुरंगाने दणकावून सांगितलं, माझा पोरगा लोकांची हाडं तोडणारा नाही, तर तुटलेली हाडं जोडणारा डॉक्टर होईल. आरव शहरात शिकायला गेला. रेश्मा आता म्हातारी झाली. तिचं कंबरडं वाकलं होतं, पण तिचा कोयता अजूनही थांबला नव्हता. ती दिवसभर ऊस तोडायची आणि रात्री उरलेल्या ऊसांचं वाडं विकून 2 पैसे जास्तीचे कमवायची, जेणेकरून आरवला शहरात काही कमी पडू नये. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एके दिवशी ऊसतोड असताना एका मोठ्या ऊसाच्या मोळीचा तोल गेला आणि पांडुरंगरावांच्या पाठीवर अख्खी मोळी कोसळली. मणक्याला गंभीर दुखापत झाली. पांडुरंगराव जागेवरच कोसळले. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, पांडुरंगराव आता कधीच स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही. त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. रेश्माच्या पायाखालची जमीनच सरकली. आरवची फायनल इयरची परीक्षा जवळ आली होती. एकीकडे अपंग नवरा आणि दुसरीकडे डॉक्टर हो पाहणारा मुलगा. रेश्माने डोळ्यातले अश्रू पुसले. तिने पांडुरंगाचे हात हातात घेतले आणि म्हणाली, मालक, तुम्ही घाबरू नका. तुमची ही रेश्मा अजून मेली नाही. मी तोडीन ऊस, मी बांधीन मोळ्या. आपला मुलगा डॉक्टर झाल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. पांडुरंगाचे डोळे पाणावले. त्यांना अपराधी वाटत होतं, पण रेश्माच्या जिद्दीपुढे त्यांचं काही चाललं नाही. पुढचे 2 वर्ष रेश्माने अपंग पतीची सेवा केली. पहाटेपासून रात्रीपर्यंत ऊस तोडून आरवचं शिक्षण पूर्ण केलं. शेवटी तो दिवस उजाडला. आरव डॉक्टर झाला. गावात पेढे वाटले गेले.
रेशमाच्या फाटक्या लुगड्याला आज जणू सोन्याची किनार चढली होती. तिला वाटलं, आता आमचे कष्टाचे दिवस संपले, आता माझा पोरगा आम्हाला सन्मानाने जगवेन. पण रेशमाला माहीत नव्हतं की ज्या मुलाला तिने रक्ताचं पाणी करून डॉक्टर बनवलं होतं, तो मुलगा आता बदलला आहे. शहराच्या जगमगाटात त्याला स्वतःच्या आईच्या हातावरचे घट्टे आणि बापाच्या कुबड्यांची लाज वाटू लागली होती. डॉक्टर आरव आता डॉक्टर पांडुरंग मोहिते झाला होता. पुण्याच्या एका नावाजलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये त्याला भूलतज्ज्ञ म्हणून नोकरी मिळाली होती. रेश्माबाईंचा आणि पांडुरंगरावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ज्या कोयताने त्यांनी आयुष्यभर ऊस तोडले, तो कोयता आता मॅन झाला होता. पण पांडुरंगरावांच्या पायात आलेलं अपंगत्व आता कायमचं होतं. रेश्मा, बघितलंस, आपल्या पोराच्या नावापुढे डॉक्टर लागलंय. आता आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपलं बघ. पांडुरंगराव आपल्या खाटेवर पडून आनंदाश्रू गाळत म्हणायचे. आरव सुरुवातीला गावी यायचा, पण हळूहळू त्याचे येणे कमी झाले. फोनवरही तो फक्त हो ठीक आहे, पैसे पाठवलेत एवढंच बोलू लागला. रेशमाच्या काळजाला चटका लागायचा, पण ती स्वतःची समजूत घालायची की मोठा डॉक्टर झालाय माझा पोरगा, त्याला वेळ कुठं असणार. आरवला शहरातल्या सोसायटीची हवा लागली होती. त्याने तिथे फ्लॅट घेतला. हॉस्पिटलमधल्या त्याच्या सहकाऱ्यांमध्ये तो स्वतःची ओळख एका सधन कुटुंबातील मुलगा म्हणून करून देऊ लागला होता. त्याच्या मनात कुठेतरी एक न्यूनगंड घर करून बसलं की जर कोणाला कळलं माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत आणि बाप अपंग आहे, तर माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल. त्याच दरम्यान आरवच्या आयुष्यात रेवा आली. रेवा त्याच हॉस्पिटलमधील एका मोठ्या ट्रस्टीची मुलगी होती. तिचं आणि आरवचं सूत जमलं. आरवने आपल्या घरच्या परिस्थितीबद्दल रेवाला खोटं सांगितलं. त्याचे आईवडील गावी मोठे बागायतदार आहेत आणि वडिलांची प्रकृती थोडी नरम आहे. तिकडे गावी पांडुरंगरावांची प्रकृती खालावली. पायाच्या जखमा आता शरीराच्या इतर भागात वेदना देऊ लागल्या. रेश्माने निर्णय घेतला, मालक, आपण शहरात जाऊ. आपला मुलगा मोठा डॉक्टर आहे ना, तो तुम्हाला 2 दिवसात बरं करेन. पांडुरंगरावाला शहरात जाण्याची ओढ नव्हती, पण पोराला पाहण्याची ओढ मात्र प्रचंड होती. रेश्माने पांडुरंगरावाला कसंबसं बसमध्ये बसवलं. पांडुरंगने आपली जुनी काठी आणि रेश्माने गाठोड्यात बांधलेल्या दशम्या आणि शेंगांची चटणी सोबत घेतली. पुण्यात उतरल्यावर त्या गर्दीत आणि मोठ्या इमारती पाहून दोघेही बावरून गेले. विचारत ते आरवच्या मोठ्या हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचले. रेश्माचं फाटकं लुगडं आणि पांडुरंगरावांच्या अंगावर मळका सदरा होता. सुरक्षाकर्मींनी त्यांना गेटवरच अडवलं. ए म्हातारे, कुठे चाललात? हे हॉस्पिटल आहे, इथं भिकारी लोकांना परवानगी नाही. तो गार्ड ओरडला. रेश्माचे डोळे पाणावले. ती कातर स्वरात म्हणाली, अरे बाबा, मी भिकारी नाही. आत माझा पोरगा आहे, डॉक्टर आरव. त्याला सांगा त्याची आई आली या. गार्डला विश्वास बसला नाही, पण रेश्माच्या आग्रहामुळे त्याने आत निरोप पाठवला. आरव त्यावेळी रेवा आणि काही वरिष्ठ डॉक्टरांसोबत कॅफेटेरियामध्ये बसला होता. अटेंडंटने येऊन सांगितलं, सर, बाहेर कोणीतरी म्हातारी आणि एक अपंग माणूस आले आहेत. स्वतःला तुमचे आईवडील म्हणतायत. आरवच्या पायाखालची जमीन जणू सरकली. रेवाने आश्चर्याने विचारलं, आरव, तुझे आईवडील? तू तर म्हणाला होतास ते गावी फार्म हाऊसवर असतात. आरवला घाम फुटला. स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी त्याने तिथेच एक भयंकर पाप केलं. तो रागाताच बाहेर आला. समोर पाहिलं तर रेश्मा पांडुरंगरावाला सावरत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पोराला पाहिल्याचा आनंद होता. आरव लेखा, किती मोठा झालास रे. रेश्मा धावतच पुढे आली, पण आरवने तिला स्पर्श करू दिला नाही. तो लांब सरकला आणि कडक आवाजात ओरडला, तुम्ही इथं काय करताय? मी सांगितलं होतं ना मी गावी येणार आहे म्हणून, आणि या अवस्थेत इथे का आलात? रेश्मा थबकली. अरे बाळा, तुझ्या बापाचे पाय लई दुखतायत म्हणून तुला दाखवायला आलो. आरवने आजूबाजूला पाहिलं. लोक त्यांच्याकडे बघत होते. रेवासुद्धा मागे उभी होती. आरवने खोटं सांगत जाहीर केलं, बघ रेवा, हे आमच्या गावचे जुने मजूर आहेत. माझ्या वडिलांनी यांना खूप मदत केली होती म्हणून हे हक्कानं माझ्याकडे येतात. पण यांना कळत नाही की हॉस्पिटलमध्ये असं यायचं नसतं. पांडुरंगरावांच्या हातातली काठी थरथरली. रेश्माचे डोळे विस्पारले गेले. आरव, काय बोलतोयस तू? मी तुझी आय. चुप रहा, आरव ओरडला. त्याने खिशातून 500च्या 5 नोटा काढल्या आणि रेश्माच्या हातावर टेकवल्या. हे घ्या पैसे, लॉजवर जा किंवा गावाला परत जा.
मला इथे डिस्टर्ब करू नका. पांडुरंगरावांनी रेश्माचा हात धरला. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण शब्द फुटत नव्हते. रेश्माने त्या नोटा पाहिल्या आणि मग आपल्या पोटच्या गोळ्याकडे पाहिलं. तिला जाणवलं की तिने ज्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं, तो मुलगा आता मेला आहे. त्याच्या आतला माणूस संपला आहे. रेश्माने त्या 500च्या नोटा जमिनीवर फेकल्या. तिने पांडुरंगरावाला आधार दिला आणि शांतपणे म्हणाली, मालक चला, आपण चुकीच्या पत्त्यावर आलोय. आपला पोरगा ज्या दवाखान्यात होता तो हा नाही, हा तर दगडांचा दवाखाना आहे. ती तिथून वळली आणि निघाली, मागे न पाहता. पण जाताना तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक वेगळाच निखारा होता. एक आई आज पराभूत झाली होती, पण एका स्त्रीचा स्वाभिमान जागा झाला होता. पुण्याच्या त्या चकचकीत हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरताना रेश्माच्या पायात त्राण उरले नव्हते, पण काळजात एक आग पेटली होती. पांडुरंगरावाने आपली कुबडी घट्ट पकडली. त्यांचे डोळे सुजले होते. ज्या पोराच्या पहिल्या रडण्याने त्यांना आयुष्याचं सार्थक वाटलं होतं, त्याच पोराच्या आजच्या शब्दांनी त्यांच्या काळजाचे तुकडे तुकडे केले होते. रखमे, पोराला दोष देऊ नकोस ग, शहरातील हवाच अशी असते. आपली फाटकी तुटकी माणसं त्याला नडत असतील. तिथं पांडुरंगराव बस स्टँडवर बाकावर बसत हुंदका आवरत म्हणाले. रेश्माने रिकाम्या नजरेने समोर पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, मालक, आता रडून फायदा नाही. आपण त्याला डॉक्टर बनवलं, पण माणूस बनवायला विसरलो. पण आता मी रडणार नाही. ज्या मातीने आणि ज्या ऊसाच्या रसाने त्याला मोठं केलं, त्याच मातीला आता मी साक्ष ठेवणार आहे. चला गावाला जाऊया. रेश्मा आणि पांडुरंग रिकाम्या हाताने आपल्या पडलेल्या चेहऱ्याने गावी परतले. तेव्हा तांड्यावरच्या लोकांनी विचारलं, काय रेश्मा अक्का, गेला होता ना शहरात? लेक मोठा डॉक्टर झालाय, मग राहायला का नाही ठेवून घेतलं त्यानं? कोणीतरी म्हणालं, अगं ही शिकलेली पोरे आपली नसतात ग. एकदा पांढरा कोट घातला की त्यांना आपल्या मळक्या लुगड्याचा वास येतो. रेश्मा या सगळ्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या मोडक्या झोपडीत गेली. तिने घरातली ती जुनी पेटी उघडली, ज्यामध्ये तिने वर्षानुवर्ष उसाच्या मोळ्या वाहून वाचवलेले काही पैसे आणि तिचे दागिने ठेवले होते. तिने पांडुरंगरावांकडे पाहिलं आणि म्हणाली, मालक, तुमचं अपंगत्व मला कमी पडू देणार नाही. आता ही रेश्मा ऊस तोडायला जाणार नाही, तर ती ऊस उगवणाऱ्यांसाठी काहीतरी करेन. रेश्माच्या डोक्यात एक विचार चक्रावत होता. ऊसतोड मजुरांच्या मुलांची परिस्थिती तिच्या डोळ्यांसमोर होती. आईवडील कामावर गेले की ही पोरं उन्हात भटकतात किंवा व्यसनाच्या आहारी जातात. तिने ठरवलं की ती या मुलांसाठी काहीतरी करेल. तिने आपली गहाण पडलेली 2 एकर जमीन कशीबशी सोडवली. गावातील काही तरुण मुलांच्या मदतीने तिने तिथं एक छोटंसं बालघर सुरू करायचं ठरवलं. लोकांनी तिला वेड्यात काढलं. स्वतःचा पोरगा विचारत नाही आणि ही लोकांची पोरं सुधारायला निघाली आहे, अशा चर्चा रंगू लागल्या. पण रेश्मा ठाम होती. तिने स्वतः उन्हात राबून विटा वाहून त्या जमिनीत एक पत्र्यांची शेड उभी केली. तिने गावातील सुशिक्षित पण बेरोजगार असलेल्या 2 मुलांना सोबत घेतलं. मी तुम्हाला पगार देऊ शकणार नाही, पण या पोरांना अक्षर शिकवा. आपण यांना फक्त पदवी नाही, तर आईबापाची किंमत शिकवू. तिने शब्दांचा आधार दिला. रेश्मा आता पहाटे उठून लोकांच्या शेतात मजुरी करायची आणि दुपारनंतर त्या बालघरासाठी राबायची. तिने ओस्तोड मजुरांच्या तांड्यावर जाऊन पालकांची मनं वळवली. तुमची पोरं उसाच्या फडात करपण्यापेक्षा माझ्याकडे पाठवा, मी त्यांना जेवण देईन आणि शिक्षणही. हळूहळू तिथं 10-20 मुलं येऊ लागली. रेश्माने त्या मुलांकडे स्वतःचा आरव शोधला नाही, तर ती स्वतःच त्या मुलांची माऊली झाली. ती त्यांना सांगायची, शिकून मोठं व्हा पोरांनो, पण लक्षात ठेवा, तुमची आई जेव्हा डोक्यावर मोळी वाहते तेव्हाच तुमच्या पेनाची शाई भरली जाते. दुसरीकडे पुण्यात आरव सुखात होता. रेवासोबत त्याचं लग्न ठरलं. पण नियतीचा खेळ बघा ना. आरवच्या हॉस्पिटलमध्ये एक केस आली. एक गरीब ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला होता. आरवने त्याला ट्रीटमेंट देण्यास टाळाटाळ केली, कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्या मजुराच्या पत्नीने आरवच्या पाया पडत विनंती केली, साहेब, माझा मालक वाचवा, आम्हाला कोणीच नाही. आरवने तिला झिडकारलं, पण त्याच वेळी तिथे रेवा आली. तिला हे पाहून खूप वाईट वाटलं. तिने विचारलं, आरव, तू इतका निष्ठुर कसा असू शकतोस? तुझी स्वतःची पार्श्वभूमीसुद्धा शेतकरी कुटुंबातून आहे ना, मग तुला यांची दया का येत नाही? आरवकडे उत्तर नव्हतं. तो फक्त चिडला. त्याच्या मनात धास्ती होती की या मजुरांना त्याचं सत्य कळलं तर. रेश्माचे सहकारी मॉडेल इकडे गावात रेश्माच्या कामाची व्याप्ती वाढवत होते.
तिने फक्त शाळाच नाही तर तिथल्या बायकांसाठी एक बचत गट सुरू केला. तिने ऊसतोड मजुरांना एकत्र करून सांगितलं की आपण मालकांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःची ताकद उभी करू. तिने एक शेतकरी सहकारी आरोग्य केंद्र उभारण्याचं स्वप्न पाहिलं. एके दिवशी जिल्ह्याचे कलेक्टर त्या भागात दौऱ्यावर आले होते. त्यांनी जेव्हा एका अशिक्षित ऊसतोड मजूर महिलेने उभं केलेलं हे कार्य पाहिलं तेव्हा ते थक्क झाले. त्यांनी रेश्माला विचारलं, मावशी, हे सगळं करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? रेश्माने शांतपणे उत्तर दिलं, साहेब, जेव्हा स्वतःचं घर पेटतं ना तेव्हा माणूस दुसऱ्याचं घर वाचवायला धावतो. माझ्या पोराने मला ओळखलं नाही कारण त्याच्या शिक्षणात माणुसकी नव्हती. मला आता अशी पोरे तयार करायची आहेत जी साहेब झाल्यावर आपल्या म्हाताऱ्या आईबापाची काठी बनतील. कलेक्टर साहेबांनी त्याच वेळी त्या केंद्रासाठी सरकारी मदत जाहीर केली. रेश्माचं नाव आता जिल्हाभर गाजू लागलं. ऊसतोड कामगारांची सावित्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. रेश्माच्या बालघराचे रूपांतर आता एका मोठ्या शैक्षणिक संकुलात होऊ लागले. कलेक्टर साहेबांच्या मदतीमुळे आणि गावातील लोकांच्या श्रमातून तिथे एक पक्की इमारत उभी राहिली. पण रेश्माचं खरं स्वप्न अजून बाकी होतं. माऊली मोफत आरोग्य केंद्र, ज्या उपचारांअभावी पांडुरंगरावांना अपंगत्व आलं होतं आणि ज्या उपचारांच्या मिजासीमुळे आरवने आईवडिलांना नाकारलं, तेच उपचार गरिबांना विनामूल्य मिळावेत हा तिचा ध्यास होता. रेश्मा आता स्वतः हातात कोयता धरत नव्हती, पण ती पहाटे 4ला उठून आरोग्य केंद्राच्या बांधकामावर विटा वाहण्याचं काम मात्र करायची. पांडुरंगराव आपल्या कुबडीच्या सहाय्याने तिथे एका बाकावर बसून देखरेख करायचे. गावातल्या प्रत्येक ऊसतोड कामगाराने आपल्या मजुरीतील 1 रुपया रेश्माक्काच्या दवाखान्यासाठी द्यायला सुरुवात केली. तिकडे पुण्यात मात्र आरवचं आयुष्य बाहेरून लखलखीत दिसत होतं, पण ते आतून पोखरलं जात होतं. रेवासोबत त्याचं लग्न ठरलं. मात्र रेवाच्या मनात आरवबद्दल शंका निर्माण झाली होती. एके दिवशी आरवच्या हॉस्पिटलमध्ये एक मोठा सोहळा होता. तिथे जिल्ह्याचे कलेक्टर पाहुणे म्हणून आले होते. भाषणादरम्यान कलेक्टर म्हणाले, तर आपल्या या जिल्ह्यातील त्या रेश्मा अक्काकडून शिकावं, जिने ऊस तोडता तोडता आज गरिबांसाठी एक अद्ययावत रुग्णालय उभं केलं आहे. त्यांच्या स्वतःच्या मुलाने त्यांना सोडून दिलं, पण आज त्या हजारो मुलांची आई झाल्या आहेत. हे ऐकताच आरवच्या हातातील काचेचा ग्लास जमिनीवर पडून फुटला. त्याचा चेहरा पांढरा पडला. रेवाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता संशय नाही तर खात्री होती. त्या रात्री रेवाने आरवला गाठलं. आरव, ते रेश्मा अक्का तुझ्या कोण लागतात? खरं सांग, तुझी आई तीच आहे ना? आरवने अजूनही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. नाही रेवा, मी तुला सांगितलं होतं ना माझे वडील बागायतदार आहेत. बस कर आरव. रेवा जोरात ओरडली. मी तुझ्या गावी जाऊन आले आहे. ज्या आईने तुला स्वतःच्या रक्ताचं दूध पाजून मोठं केलं, तिला तू मजुरांसमोर नाकारलंस. ज्या बापाने तुझ्यासाठी आपला पाठीचा कणा मोडला, त्यांना तू भिकारी म्हणालास? छी, तुला डॉक्टर म्हणवून घेण्याची लायकी नाही तुझी. रेवाने त्याच क्षणी साखरपुडा तोडला आणि ती तिथून निघून गेली. आरवच्या पायाखालची जमीन सरकली. हॉस्पिटलमध्येही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो आरव कालपर्यंत स्टार डॉक्टर होता, त्याच्याकडे लोक आता तिरस्काराने पाहू लागले. गावात मात्र आनंदाचे वातावरण होते. माऊली आरोग्य केंद्राचे उद्घाटन होणार होते. रेश्माने ठरवलं की याचं उद्घाटन कोणत्याही नेत्याच्या हस्ते नाही, तर गावातील सर्वात ज्येष्ठ ऊसतोड मजूर महिलेच्या हस्ते करायचं. उद्घाटनाच्या दिवशी हजारो लोक जमा झाले होते. पांडुरंगरावांना स्टेजवर मानाचं स्थान देण्यात आलं. रेश्मा आज साध्या पण स्वच्छ सुती साडीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान होतं. अचानक गर्दीत थोडी कुजबूज झाली. एक आलिशान गाडी तिथे येऊन थांबली. त्या गाडीतून आरव उतरला. त्याला वाटलं होतं की आई आपल्याला पाहून धावत येईल, मिठी मारेल आणि सगळं माफ करेल. तो रडत रडत स्टेजच्या दिशेने धावला. आई, आई, मला माफ कर ग. माझ्याकडून मोठी चूक झाली. रेवा मला सोडून गेली. हॉस्पिटलमध्ये लोक मला नाव ठेवत आहेत. मला तुझी किंमत कळाली आहे आई. चल माझ्यासोबत शहरात. मी तुला खूप सुखात ठेवीन. आरव रेश्माच्या पाया पडायला गेला, पण रेश्मा 2 पावलं मागे सरकली. तिने पांडुरंगरावांकडे पाहिलं, ज्यांच्या डोळ्यात आता मुलासाठी प्रेम नव्हतं, तर फक्त कोरडेपणा होता. रेश्मा शांतपणे म्हणाली, डॉक्टर साहेब, तुम्ही चुकून इथं आलात वाटतं. इथं तुमची आई कोणीच नाही. तुमची आई तर त्या दिवशीच मेली होती.
ज्या दिवशी तुम्ही या अपंग बापाला गावचा मजूर म्हटलं होतं, हे जे काही उभं राहिलं आहे ना, ते माझ्या मुलासाठी नाही, तर त्या बापड्यांसाठी आहे, ज्यांना शहरातले डॉक्टर दारात उभं करून घेत नाही. आरव ओरडला, आई मी तुझा मुलगा आहे, तुझ्या रक्ताचा अंश आहे. रेश्माने गर्दीकडे हात दाखवला आणि म्हणाली, हे बघ, हे जे समोर उभे आहेत ना, हे सगळे माझे मुलगे आहेत. यांनी मला साथ दिली जेव्हा तू मला ओळखायला नकार दिलास. तुला जर प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर या दवाखान्यात एक सामान्य डॉक्टर म्हणून पगार न घेता सेवा दे, पण आई म्हणून हक्क सांगायला इथे येऊ नकोस, कारण आई ही नात्याने नाही तर भावनेने असते. आरव सुन्न झाला. त्याला वाटलं होतं की पैसे आणि प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, पण आज त्याला समजलं की त्याच्या आईने उभं केलेलं साम्राज्य त्याच्या पदवीपेक्षा कित्येक पटीने मोठं होतं. सगळ्यांना वाटलं होतं की रेश्मा आता मुलाला कामाला लावून घेईन, पण रेश्माने तिथेच माईक हातात घेतला आणि जाहीर केलं, आजपासून हे रुग्णालय आणि ही शाळा माझ्या मालकीची नाही, ही या गावाच्या ट्रस्टची आहे आणि मी आणि माझे मालक आम्ही इथं केवळ सेवक म्हणून राहू. आमची जी काही संपत्ती आहे ती या गरिबांच्या चरणी अर्पण आहे. उपस्थित लोक थक्क झाले. एका ऊसतोड मजुराने एवढं मोठं मन दाखवावं? आरव तिथेच जमिनीवर बसून रडू लागला. त्याने पाहिलं की त्याची आई आता फक्त त्याची उरली नव्हती, ती विश्वाची माऊली झाली होती. आरव त्या रात्री गावीच एका पडक्या मंदिरात थांबला, ज्या घरात तो लहानाचा मोठा झाला. तिथे शिरण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्याला सतत आईचे ते शब्द टोचत होते, तू माणुसकी विसरलेला डॉक्टर आहेस. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माऊली आरोग्य केंद्राच्या बाहेर उभा होता. तिथे गरिबांची झुंबड उडाली होती. रेश्मा तिथे स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करत होती. पांडुरंगराव एका खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांची नोंदणी करत होते. आरव हळूच पुढे सरसावला, आई मी इथे राहून सेवा करू इच्छितो, मला पगार नको, मला मान नको, फक्त मला तुमच्या जवळ राहू द्या. आरवने अतिशय नम्रपणे विचारलं. रेश्माने त्याच्याकडे एकदा पाहिलं. तिचे डोळे अजूनही कठोर होते, पण त्यात कुठेतरी एक मायेचा ओलावा लपलेला होता. ती म्हणाली, डॉक्टर साहेब, इथं राहण्यासाठी मी मोठा डॉक्टर आहे. हा मुखवटा आधी बाहेर फेकून यावा लागेल. इथं तुम्हाला उसाच्या रसासारखं गोड आणि मातीसारखं नम्र राहावं लागेल. जर तुम्हाला हे मान्य असेल तर ह्या दवाखान्यातली शेवटची खोली तुमची. पण लक्षात ठेवा, तुम्ही इथं माझा मूल नाही तर एक सेवक म्हणून आहात. आरवने काम सुरू केलं. पहिल्या दिवशी त्याला खूप त्रास झाला. AC कॅबिनमध्ये राहण्याची सवय असलेल्या आरवला पंख्याखाली आणि साध्या बाकावर बसून रुग्ण तपासणं जीवावर येत होतं. ऊसतोड कामगारांचा घाम, त्यांची रांगडी भाषा आणि त्यांच्या अंगाचा वास त्याला अस्वस्थ करत होते. पण रेश्मा लांबून त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवून होती. एके दिवशी एक म्हातारा रुग्ण आला. त्याचे पाय चिखलाने माखलेले होते आणि जखमेतून पू बाहेर येत होता. आरवला ते पाहून मळमळलं. तो लांब सरकला. ते पाहून रेश्मा धावत तिथे आली. तिने स्वतः गरम पाणी घेतलं आणि त्या म्हाताऱ्याचे पाय आपल्या हाताने धुवायला सुरुवात केली. रेश्मा म्हणाली, डॉक्टर, या पायांना घाण म्हणू नका. हे पाय चालले म्हणूनच तुमच्यासारख्यांची घरं चालतात. जर तुम्हाला जखमेचा वास येत असेल तर समजा तुमचं शिक्षण अजून अर्धवट आहे. आरवला आपली चूक समजली. त्याने आईच्या हातातून तो कपडा घेतला आणि स्वतः त्या म्हाताऱ्याच्या जखमा स्वच्छ केल्या. त्या दिवशी पहिल्यांदा आरवच्या डोळ्यातून जे पाणी आलं ते पश्चातापाचं होतं. रेश्माचं हे मॉडेल आता फक्त आरोग्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. तिने ऊसतोड कामगारांच्या बायकांसाठी एक हस्तकला केंद्र सुरू केलं होतं. उसाच्या वाळलेल्या पाचटापासून आणि टाकाऊ वस्तूपासून त्या महिला आकर्षक वस्तू बनवू लागल्या. या कामाची बातमी एका आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेपर्यंत पोचली. अमेरिकेतील एका मोठ्या विद्यापीठाने रेश्माच्या या कम्युनिटी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी एक टीम पाठवली. एक अशिक्षित महिला जिने आपल्या अपंग पतीला सोबतीला घेऊन एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, हे पाहून ते शास्त्रज्ञही थक्क झाले. त्यांनी रेश्माला न्यूयॉर्कमध्ये एका मोठ्या परिषदेसाठी आमंत्रित केलं. तांड्यावरच्या एका महिलेला 7 समुद्रापार बोलवणं आलं होतं. संपूर्ण जिल्हा अभिमानाने भरून आला. पण रेश्मा मात्र शांत होती. मला तिकडं जाऊन काय करायचंय? माझी माणसं इथं आहेत, ती म्हणाली. पण पांडुरंगाच्या आग्रहाखातर ती जाण्यास तयार झाली. ज्या सावकाराकडे पांडुरंगरावांनी जमीन गहाण ठेवली होती तो भैरवसिंग आता अस्वस्थ झाला.
रेश्माच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याचं सावकारीचं दुकान बंद होऊ लागलं होतं. ऊसतोड मजूर आता त्याच्याकडून कर्ज घेण्याऐवजी रेश्माच्या पतपेढीत पैसे साठवू लागले होते. भैरवसिंगने एक चाल खेळली. त्याने आरोग्य केंद्राची जमीन आपलीच आहे असा दावा ठोकला आणि बनावट कागदपत्र सादर करून कोर्टातून कामाला स्थगिती आणली. दवाखान्याचं बांधकाम थांबलं. औषधांचा पुरवठा खंडित झाला. गावकरी संतापले, पण रेश्मा म्हणाली, शांत रहा. कागदावरचा लढा कागदानेच लढायचा. त्या रात्री भैरवसिंगचे काही गुंड दवाखान्यावर चालून आले. त्यांनी तिथल्या सामानाची तोडफोड सुरू केली. आरव तिथेच होता. त्याने पहिल्यांदा आपल्या हातातील स्टेथोस्कोप बाजूला ठेवला आणि आपल्या आईच्या कष्टाचं रक्षण करण्यासाठी तो त्या गुंडांच्या समोर उभा राहिला. त्याला मार लागला. डोकं फुटलं, पण तो हटला नाही. रेश्मा धावत आली. तिने पाहिलं की तिचा मुलगा रक्ताळलेल्या अवस्थेत दवाखान्याच्या दरवाजासमोर आडवा पडला आहे. तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिने आरवला सावरलं. आरव, लेका, ती ओरडली. आरवने डोळे उघडले आणि हसून म्हणाला, आई, आज कळलं जखम झाल्यावर किती वेदना होतात. तू ही अशीच वेदना सोसली असशील ना गं, जेव्हा मी तुला नाकारलं होतं. आज माझे हे रक्त सांडलंय, ते माझ्या पापाचं प्रायश्चित्त आहे असं समज. रेश्माचे डोळे पाणावले. तिने पहिल्यांदा आरवला आपल्या कुशीत घेतलं. आज डॉक्टर मेला आणि मुलगा पुन्हा जन्माला आला. भैरवसिंगने विचार केला होता की रेश्मा घाबरून शरण येईन, पण रेश्माने असा निर्णय घेतला ज्याने भैरवसिंगच्या पायाखालची वाळू सरकली. तिने गावातील सर्व महिलांना एकत्र केलं आणि घोषणा केली की जर हा दवाखाना आमचा नाही तर ही जमीनही कोणाची नाही. आम्ही उद्यापासून सर्वजण भैरवसिंगच्या घरासमोर धरणं धरू आणि जोपर्यंत तो कागद परत करत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही. हजारो महिलांनी हातात कोयते घेऊन भैरवसिंगच्या वाड्याला वेढा घातला. भैरवसिंगच्या वाड्याला पडलेला हजारो महिलांचा वेढा पाहून संपूर्ण प्रशासन हादरलं होतं. रेश्माच्या एका शब्दावर हजारो कोयते हवेत चमकत होते. हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मध्यस्थी केली. भैरवसिंगची कागदपत्रे बनावटी असल्याचे सिद्ध झाले आणि त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. रेश्माचा विजय झाला, पण तिचं लक्ष विजयापेक्षा त्या रुग्णांकडे होतं जे उपचारांच्या प्रतीक्षेत होते. आरवच्या डोक्याला पट्टी बांधली होती. तो जखमी असूनही दुसऱ्या दिवसापासून रुग्णांच्या सेवेत हजर झाला. त्याच्या डोळ्यात आता अहंकार नव्हता, तर एक वेगळीच शांतता होती. काही दिवसानंतर रेश्मा न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाली. गावकऱ्यांनी तिला वाजत गाजत निरोप दिला. विमानतळावर जाताना रेश्माने एक अट घातली, मी आहे तशीच जाणार, ना पाश्चात्य कपडे ना कोणताही मेकअप. न्यूयॉर्कच्या त्या भव्य ऑडिटोरियममध्ये जगभरातील मोठे शास्त्रज्ञ, समाजसेवक आणि विचारवंत जमले होते. रेश्मा व्यासपीठावर आली. तिने साधी सुती नऊवारी साडी नेसली होती. कपाळावर मोठं कुंकू होतं आणि पायात साध्या कोल्हापुरी चपला. तिला पाहिल्यावर काही लोक कुजबुजले. काहींनी तिच्या साधेपणाचे फोटो काढले. जेव्हा रेश्मा बोलायला उभी राहिली तेव्हा तिने मराठीत बोलायला सुरुवात केली. तिचा अनुवाद इंग्रजीत केला जात होता. रेश्मा म्हणाली, मला तुम्ही इथे मोठी स्त्री म्हणून बोलावलंत, पण मी एक साधी ऊसतोड मजूर आहे. माझ्या शिक्षणापेक्षा माझ्या हातावरच्या घट्ट्यांनी मला जास्त शिकवलंय. मी हा दवाखाना माझ्या मुलासाठी उभारायला घेतले होते, पण देवाने मला सांगितलं की फक्त आपला पोरगा डॉक्टर झाला म्हणजे जग बदलत नाही, तर जेव्हा गरिबाचा पोरगा आजारपणामुळे मरत नाही तेव्हा जग बदलतं. माणुसकी हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे, जो मी माझ्या मुलाला शिकवू शकले नाही, पण माझ्या कष्टाने या जगाला नक्कीच शिकवू शकेन. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून गेले. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठले. तिथल्या लोकांनी उभं राहून तिला मानवंदना दिली. एका ऊसतोड कामगाराने जगाच्या व्यासपीठावर माणुसकीचा झेंडा गाडला होता. रेश्मा अमेरिकेत असताना गावी एक अनपेक्षित घटना घडली. हॉस्पिटलमध्ये रेवा आली. तिने वृत्तपत्रात रेश्माबद्दल विचारलं आणि आरवच्या परिवर्तनाची बातमीही तिला समजली. तिने पाहिलं की जो आरव एकेकाळी ब्रँडेड कपड्यांशिवाय फिरत नव्हता, तो आज एका साध्या शर्टमध्ये एका गरीब मजुराच्या जखमा धुत होता. ती शांतपणे त्याच्या मागे उभी राहिली. आरव, तिने हाक मारली. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते. रेवा, तू इथे? रेवा हसली आणि म्हणाली, मी तुला शोधत आले होते. त्या अहंकारी आरवला मी सोडून गेले होते, पण या माणूस झालेल्या आरवला भेटायला आले आहे. तुझ्या आईने जे कार्य सुरू केलंय त्यात मलाही खारीचा वाटा उचलायचा आहे.
मी इथे एक न्यूरोपॅथी सेंटर सुरू करू इच्छिते. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. रेवा, मी खूप मोठी चूक केली होती, पण आईने मला माफ करण्याऐवजी मला सुधारण्याची संधी दिली. हे माझं मोठं भाग्य आहे. रेश्मा अमेरिकेहून परत आली. तिच्यासोबत अनेक परदेशी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. पण आनंद साजरा करायच्या आतच निसर्गाने आपलं रौद्र रूप धारण केलं. सलग 5 दिवस कोसळणाऱ्या पावसाने गावात पूर आला. ऊसाची पिकं आडवी झाली आणि माऊली आरोग्य केंद्राच्या सखल भागात पाणी साचू लागलं. नदीला पूर आला. गावाशी संपर्क तुटला. अनेक मजूर आपल्या झोपड्यात अडकले. रेश्मा आणि पांडुरंग यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. आरवने आपला पांढरा कोट फेकून दिला आणि तो पाण्यात उतरला. त्याने एका हातात लहान मुलगा आणि दुसऱ्या हाताने एका म्हातारीला सावरत पुरातून बाहेर काढलं. रेश्मा लांबून आपल्या मुलाचं हे धाडस पाहत होती. तिच्या डोळ्यात अभिमान होता. पण अचानक पुराच्या पाण्याचा वेढा वाढला. रेश्मा आणि पांडुरंगराव ज्या उंचवट्यावर होते तो भाग खचू लागला. विठ्ठलराव अपंग असल्याने त्यांना पळता येत नव्हतं. आई, बाबा, आरव ओरडला. तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊ लागला. त्यावेळी रेश्माने असा एक निर्णय घेतला ज्याने सर्वांचे श्वास रोखले गेले. विठ्ठलरावांना एका लाकडी फळीवर बांधलं आणि प्रवाहाच्या दिशेने ढकललं, जिथे आरव त्यांना वाचवू शकणार होता. पण स्वतः मात्र ती एका झाडाच्या फांदीला लटकून राहिली. पाणी वाढत होतं. पुराच्या पाण्याचा वेढा वाढला होता. लाल रंगाचं ते रौद्र पाणी कशाचीही पर्वा न करता सगळं काही गिळंकृत करत होतं. रेश्माने पांडुरंगरावांना एका मोठ्या लाकडी ओंडक्याला घट्ट बांधलं होतं. मालक, लेकापाशी जा, तो तुम्हाला वाचवेल, असं म्हणून तिने त्यांना प्रवाहाच्या दिशेने ढकललं. आरवने जीवाच्या आकांताने पोहत जाऊन आपल्या वडिलांना सावरलं आणि त्यांना किनाऱ्यावर सुरक्षित पोचवलं. पण जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा रेश्मा त्या झाडाला पकडून उभी होती. ते झाड मुळासकट उपटून प्रवाहाच्या मध्यभागी गेलं होतं. आई! आरवची किंकाळी पावसाच्या आवाजाला फाडून बाहेर पडली. तो पुन्हा पाण्यात उडी मारणार इतक्यात पांडुरंगाने त्याचा हात धरला. आरव, नको, तू आमचा एकुलता एक दिवा आहेस. तुझी आई म्हटली होती की तुला जगायचंय लोकांसाठी. पण आरव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ज्या आईविना हे जग अंधार आहे, ती आईच नसेल तर मी डॉक्टर होऊन काय करू बाबा? मला जाऊ द्या बाबा. आरवने जोराने पाण्यात झोकून दिलं. तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जिथे रेश्मा दिसत होती तिथे पोचला. रेश्मा थकली होती. तिचे डोळे मिटत होते. आरवने तिला घट्ट पकडलं. एका मोठ्या खडकाचा आधार घेतला. रात्रभर दोघेही त्या पुरात मृत्यूशी झुंज देत होते. पहाटे जेव्हा पावसाचा जोर ओसरला तेव्हा रेस्क्यू टीमने दोघांनाही बाहेर काढलं. रेश्मा शुद्धीवर नव्हती, पण तिचे हात अजूनही आरवचा शर्ट घट्ट पकडून होते. काही दिवसानंतर माऊली आरोग्य केंद्र पुन्हा एकदा उभं राहिलं. पण यावेळी ते फक्त एक हॉस्पिटल नव्हतं, तर ते एक विद्यापीठ झालं होतं. न्यूयॉर्कहून परतल्यावर रेश्माच्या नावावर खूप मोठा निधी जमा झाला होता. तिने त्या पैशातून कोयता विद्यापीठ सुरू केलं, जिथे ऊसतोड कामगारांची मुलं मोफत शिक्षण घेऊ शकतील. पण तिथे एक नियम होता. प्रत्येक मुलाला शिक्षणासोबतच माणुसकी आणि श्रम संस्काराचा एक पेपर अनिवार्य होता. आरव आता पूर्णपणे बदलला. त्याने शहरातील नोकरी कायमची सोडली. त्याने रेवासोबत गावीच लग्न केलं. रेवाने तिथे स्त्री आरोग्य केंद्र सांभाळलं. रेश्माचा सत्कार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आले होते. त्यांनी रेश्माला विचारलं, मावशी, तुमच्या मुलाने तुम्हाला एकेकाळी नाकारलं होतं. आज तो तुमची सेवा करतोय. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? आणि आता तुमची इच्छा काय आहे? रेश्मा उभी राहिली. तिने आपल्या थरथरत्या हाताने आरवला जवळ घेतलं. सगळ्यांना वाटलं की ती आता मुलाचं कौतुक करेल. पण रेश्माने जे सांगितलं त्याने उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. रेश्मा म्हणाली, साहेब, माझा मुलगा आता डॉक्टर झालाय म्हणून मला अभिमान नाही. तो ज्या दिवशी म्हाताऱ्यांच्या जखमा धुवायला शिकला त्या दिवशी तो माझा मुलगा झाला. माझी इच्छा एकच आहे, आजपासून या आरोग्य केंद्राच्या आणि ट्रस्टच्या अध्यक्षपदी माझा मुलगा असणार नाही. याच्या अध्यक्षपदी दरवर्षी गावातील एका ऊसतोड मजूर महिलेची निवड होईल. माझा मुलगा तिथे केवळ एक नोकर म्हणून काम करेल. कारण सत्तेचा माज माणसाला आंधळा करतो, पण श्रमाची भाकरी माणसाला जमिनीवर ठेवते. तिने आरवकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा, तुला हे मान्य आहे का? आरवने आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, आई, तू आज पुन्हा एकदा मला जन्म दिला आहेस. पदवीने मला अहंकार दिला होता, पण तुझ्या या निर्णयाने मला मुक्ती मिळाली.
मी आयुष्यभर या मातीचा आणि तुझा सेवक म्हणून राहीन. आजही त्या गावात गेल्यावर एक पांढऱ्या कोटातील डॉक्टर साध्या सायकलवर फिरताना दिसतो. तो गरिबांच्या घरी जाऊन मोफत उपचार करतो आणि हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका महिलेचा पुतळा आहे, जिच्या एका हातात कोयता आहे आणि दुसऱ्या हातात स्टेथोस्कोप. खाली लिहिलं आहे, शिक्षण म्हणजे फक्त डोकं भरणं नाही, तर हृदय उघडणं आहे. रेश्मा आणि पांडुरंगराव आता म्हातारे झाले आहेत. ते रोज संध्याकाळी हॉस्पिटलच्या बागेत बसतात. पांडुरंगराव आपल्या कुबडीवर हात ठेवून समाधानाने पाहतात आणि रेश्माच्या चेहऱ्यावर तेच तेज असतं जे उसाच्या फडात काम करताना असायचं. कारण तिने फक्त आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं नव्हतं, तर तिने माणुसकीचा एक नवीन इतिहास लिहिला होता. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर का कथा आवडली असेल, तुमच्या मनाला भिडून गेली असेल, तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.